राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे आपल्याबरोबर आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी तुम्ही सुद्धा अर्ज भरलेला होता, मात्र आता तुमचा अर्ज सबस्टिट्यूट म्हणून अपक्षांच्या यादीमध्ये गेलेला आहे. पक्षश्रेष्ठींशी तुमची चर्चा झाली, तुमची नाराजी दूर झालेली आहे अशा पद्धतीची एक चर्चा आहे. उद्या तुम्ही अर्ज माघार घेणार आहात. सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की नाराजीचा याचाच प्रश्न येत नाही. मी खरं तर राष्ट्रवादी पक्ष हा आमचा एक परिवार आहे आणि परिवारातल्या पक्षाच्या याच्यामध्ये ज्यावेळेस मी माझा अधिकार होता मी तो मागितला, परंतु ज्यावेळेस आमचे कुटुंब प्रमुख ज्यावेळेस किंवा परिवार प्रमुख ज्यावेळेस हे निर्णय घेतात त्याच्यानंतर ही नाराजी वगैरे काय नसती. त्यांच्या निर्णयाला आपण एकमत होऊन पुढे जावं लागतं. आज वहिनींनी आणि पारदादा असतील किंवा माझे वरिष्ठ आमचे जे सगळे सिनियर असतील म्हणजे प्रांताचे तरकडे साहेब असतील किंवा प्रफुल्ल असतील यांनी सगळ्यांनी जर तो निर्णय घेतला तर त्याच्याबरोबर जाणं माझा या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि तो मी 100% त्याच्यामध्ये जो आदेश त्यांनी दिलाय तो मी पाळणार आहे. म्हणजे आता उद्या अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. उद्या तुम्ही तुमचा अर्ज जो आहे तो मागे घेणार? 100% तसं मी आज माझे वहिनींशी चर्चा झालेली आहे, पारदादाशी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी मला सांगितलेलं की भविष्यामध्ये आपल्याला योग्य ते सन्मान किंवा वाऱ्यावरती सोडणार नाही असं त्यांच्याकडनं मला शब्द आलेला आहे. त्यामुळं तुम्हालाही सर्वांना माहिती आहे मागच्या कालखंडामध्ये जेव्हा अजितदादांना देहांत झाला त्यावेळेस सुद्धा मी तुमच्या टीव्हीवरती बाईट दिली की मी या परिवाराबरोबर राहणार आहे आणि मी माझ्या शब्दाचा पक्का आहे. जे काय वरिष्ठांनी मला निर्देश देतील ते मी पाळणार आहे. विक्रम काकडे हे तुमच्या पक्षाचे आणि महायुतीचे उमेदवार आहेत. महायुतीचा उमेदवार इथं विजय होईल? हे बघा, उमेदवार कोणी दिला तरी तो निवडून येणार आहे. आज तुम्ही जर पाहिलं असाल की 867 मतं आहेत टोटल या पुणे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये, त्यापैकी महायुतीचे 830 मतदान आहे. त्यामुळं फक्त निवडून नाही तर मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. इथं परत विधान परिषदेमध्ये आपल्याला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच एक लढत पाहायला मिळते. तिकडं शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार आहे. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती निवडणुका 2 राष्ट्रवादीने एकत्र लढवलेल्या होत्या. मात्र आता पवार विरुद्ध राष्ट्रवादी जे आहेत 2 राष्ट्रवादी त्यांचा जो आपल्याला लढत आहे विधान परिषदेमध्ये पाहायला मिळेल. हे बघा, लढाई ही ज्यावेळेस इलेक्शन असते त्यावेळेस काय प्रत्येक इलेक्शनला एक वेगळं समीकरण असतं आणि आजची सिच्युएशन जर आली तर लढावंच लागणार आहे, त्याच्यामध्ये दुमत नाहीये. म्हणजे आता महायुतीच्या उमेदवाराचा तुम्ही प्रचार करणार आहात, पक्षामध्ये कोणतीही नाराजी नाही किंवा काय नाही, सगळं काय आलबेल? मी तुम्हाला ऑलरेडी पहिलेच सांगितलं की एकदा ठरलं की आपल्याला पक्षाचा आदेश मानायचा, मग त्याच्यामध्ये हे दुमत होण्याचं काही कारण नाही. मी पक्षाचंच काम करणार. पक्षाने कोणताही व्यक्ती दिला तो नाही, मी पक्षाचं चिन्ह ज्याच्याकडे आहे मी त्याच्याबरोबर आहे. पाहतोय की पक्षामध्ये मी नाराज नाही. माझी जी काही अधिकार होता तो मी पक्षाकडे मागितलेलं होतं, मात्र आता पक्षाने ठरवलेलं आहे आणि मी माझा उद्या उमेदवारी अर्ज मागे घेतो आणि मी प्रचार करणार अशी प्रतिक्रिया सुनील टिंगरेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन आम्ही शिगवण सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.